नमस्कार म्हणल्या काय मी म्हणू नका न सांगला वीर म्हणाले मम्मी पप्पा पप्पा कमेंट करते कमेंट मला भी करायचं बाया शेवटी बाई आल्या टपकटी बिकटी होती हसून पाकळ्या काय सांगा आता रात्रीची वाट उठल्या आपल्या आपल्या पाय करते फुले शहारती आता तुम्हाला काय करायचं सांगा आता बाई कंप्लीट करल्या तुम्हाला ऑफिस करायचं एबीसीडी करायचं मैथलीच काय मैथली तुम्हाला काय करायचं प्रिया ओवळे या चॅनलला सबस्क्राइब करा. डॅडी बद्दल बोल ना. बोलली नाही आम्ही रेडीची वाट बघत बसलो. डॅडीची वाट तुझी घरास लागता मैथली काय मैथली समोर पाहता मैथली आईचं आणि मुलीचं ना मी तुला आणि तू मला असंच असतं कारण मुलीशिवाय नाहीशिवाय कारण माझी मुलगी एवढी लहान आहे ना तरी तिला माझ्या भावना कळतात माझ्या दुःख माझ्या वेदना मला कुठं दुखत असलं किंवा मला त्रास होत असला किंवा मी आजारी जरी पडली ना तरी ती खूप काळजी घेते माझी खूप माझ्याकडे अक्षरशः कधी घरामध्ये भांडण किरकिर काही जरी झालं नवरा बायकोचं तरी सुद्धा आमची मुलगी आम्हाला भांडण करून देत नाही आणि आम्ही सहसा भांडण करत पण नाही कारण तिच्यावर वाईट नाही म्हणून थोडस काही जरी रुसवा फुगवा असेल तर आम्ही तुम्हाला काय करते तुम्हाला सांगा निघले काय निघले काय करायचंय हा फेरे पडाले हाताला येते असं येते तुम्हाला कशी काय करायचं हाताला आल्या नमस्कार मग त्यांना काय करायचंय बोल बोल नमस्कार तुम्हाला काय करायचं सांगा नमस्कार तुम्हाला काय करायचं बघा पोएम म्हण चल पोएम म्हणून दाखव A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y and Z. Now I know E B T next I know P C only. Shreya, what is your name? My name is Shubham Bichar. Very good. डॅडीचं काय नाव आहे? डॅडीचं शुभम मिसार. व्हेरी गुड. मम्मीचं नाव काय? मम्मीचं काय नाव? मम्मीचं मिसाला. प्रिया. प्रिया शुभ. चल आता पोएम कोणची म्हणते तू अजून एक? अजून एक मला नाही म्हणाले.
नाही येत म्हणे. मी मोठी झाली की म्हणाय. अरे पागल भरपूर येतात पोएम तुला. चल म्हणून दाखव. काय म्हणू मला तर म्हणायला आलं बघ काय मी. येते भरपूर पोएम येतात तुला. 1 2 म्हणून दाखव. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 element 30 40 50 70 80 90 21 21 22 24 26 29 20 element. आजच चुकीचं बोलायले पण ठीक आहे असू दे. व्यवस्थित बोलती तू. मला माहिती आहे तुला येतच सगळं कारण तुझ्याकडनं अभ्यास आम्हीच करून घेतो. ठीक आहे असू दे बोल. अरे बसायला होता काय. आता आम्ही इथून पुढे हा व्हिडिओ टाकायचं बनवण्याचं कारण काय माहिती का, कारण आता आम्ही इथून पुढे आमचं सगळं जे काही आम्ही सकाळी उठल्यापासून जे सगळं सांगणार आहे तुम्हाला आणि लाईफमध्ये घडलेल्या घटना पण तुम्हाला बऱ्यापैकी शेअर करत राहणार आहे आधीमध्ये कधीतरी. किंवा आम्ही बाहेर गेल्यानंतर फिरायला किंवा आम्ही बाहेर मार्केटला गेल्यानंतर किंवा घराच्या बाहेर फिरायला गेल्यानंतर कुठेही जाऊ आम्ही रोज आमचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि ज्यावेळेस आम्ही लाईव्ह येणार कुठेही गेल्यानंतर त्यावेळेस 1 दिवस अगोदरच मी तुम्हाला सांगत जाईल की मी लाईव्ह येणार आहे सगळ्यांना. आणि सगळ्यांनी मी लाईव्ह येऊन मला चॅनलला नवीन सबस्क्राईब करा आणि तुमच्या महाराष्ट्र ताईला पुढे जाण्यासाठी नक्की मदत करा. लाईक करा पुढे जाण्यासाठी लाईक करा.